मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अनिरुद्ध आणि संजना दोघेही घरी येतात. घरी आल्यानंतर आता तेथे अनिरुद्ध खूप घाबरलेला असतो. संजनाला तो म्हणतो, मी त्या भोसले बिल्डरला आता कॉलच करतो आणि त्याला जाब विचारतो. आपण काय फक्त तिला घाबरवायला सांगितलं होतं, परंतु त्याने तर अरुंधतीच्या अंगावरच गाडी घालण्याचा प्रयत्न केलाय. अगं ती जिवंत असेल ना, असं म्हणून अनिरुद्ध खूप घाबरतो. त्याला आता काय करावं सुचत नाही. पूर्णपणे तो गोंधळलेला असतो आणि लगेच भोसले बिल्डरचं नाव पोलिसांना सांगणार असतो. तेव्हा संजना म्हणते, काम डाऊन अरे अनिरुद्ध, जर तू आत्ता पोलिसांना फोन केला ना तर तू त्यांच्या रडारवर येशील. लगेच तुझी चौकशी करण्यासाठी ते इकडे येतील. मग तू काय करणार आहेस? सर्वांना सगळं काही आत्तापर्यंत समजलेलं असेल एखाद्या वेळी. तेव्हा तो म्हणतो, खरंच समजलं असेल? तेव्हा संजना म्हणते, हो समजलं असेल. त्यावेळी आता आपण आतमध्ये जाऊन अगोदर पाहूयात नक्की काय होतंय ते. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू एवढा पॅनिक का होतो त्या अरुंधतीला लागलं तर? तेव्हा तो म्हणतो, लागलं नसेल, मला तर वेगळी शंका येते संजना. अगं गाडी खूप जोरात धडकली आहे, तिच्या डोक्यातून रक्त येत होतं, तुला कळत नाही का? मग आता संजना म्हणते, कसं आहे ना अनिरुद्ध, अरे असे ॲक्सिडेंट दररोज होत असतात. ॲक्सिडेंटचं तू काय घेऊन बसला? मग आता अनिरुद्धला संजनाबद्दल राग येत असतो, कारण ती एवढ्या कॅज्युअली या सगळ्या गोष्टी बोलत असते ना की अनिरुद्धला या पटणाऱ्या नसतात. तो पूर्णपणे घाबरतो. कसा बसा आतमध्ये येतो. आतमध्ये आल्यानंतर आता तो घरात सगळीकडे पाहतो, पण तेथे कुणीही नसतं. कांचन मात्र तेथे असते. तेव्हा ती विचारते, काय रे तुम्ही कुठे गेला होतात? तेव्हा अनिरुद्ध सांगणार असतो, पण संजना म्हणते, आम्ही लहान आहोत का? तुम्ही सारखं आम्हाला विचारत असता की कुठे गेला होतात, कुठे गेला होतात? मग पुढे आता तुमच्या लाडक्या लेकीमुळे आमच्यावर काय वेळ आली तुम्हाला माहीतच असेल ना. आमच्याकडे धड नोकरी सुद्धा नाही, असं संजना म्हणते. आम्ही मजा तर मारत नाही, काम शोधण्यासाठी गेलो होतो, समजलं? तेव्हा कांचन रागातच म्हणते, काय ग, तुला कोणत्याही गोष्टीचं असं सरळ उत्तर देताच येत नाही का? एक फक्त साधा प्रश्न विचारला तर एवढं काय झालं तुम्हाला? तेव्हा अनिरुद्ध विचारतो, आम्हाला कुठे काय झाले? मग कांचन विचारते, अनिरुद्ध सांग बरं खरं काय झालंय ते? तुझा चेहरा असा का दिसतोय? तुझी तब्येत तर बरी आहे ना? मग अनिरुद्ध म्हणतो, हो माझी तब्येत अगदी बरी आहे. तेव्हा मी तुझी आई आहे, तू माझ्याशी खोटं बोलशील? माझ्याशी असं म्हणून आता अनिरुद्धला ती जाब विचारत असते आणि मला कळलंय काय झालंय ते, असंही कांचन म्हणते. त्यावेळी अनिरुद्ध घाबरतो आणि विचारतो, काय झालंय, काय कळलंय तुला, सांग ना मला नक्की. मग आता अनिरुद्धला वाटतं अरुंधती विषयीचीच बातमी आईला समजली की काय. तेव्हा संजना विचारते, काय झालं सांगा ना आम्हाला, पण काय झालंय नक्की? पुढे आता अनिरुद्ध म्हणतो, कोड्यात बोलू नकोस ना आई, सांग ना पटकन काय झालं. मग कांचन म्हणते, सांगू का रे तुला अनिरुद्ध, या संजनापासून ना तू 4 हात जरा लांबच राहा, कारण ही ना महाकारस्थानी बाई आहे. तेव्हा अनिरुद्ध विचारतो, अगं आई असं का बोलतीयस, काय केलंय काय हिने आता? कांचन म्हणते, काय केलंय असं का बोलतो रे? अरे हिने तर तुला कंगाल करून टाकलंय पार. अरे खरं सांग, ही आज तुझ्याशी भांडली ना, कारण तुझ्या चेहऱ्यावर तसं स्पष्टपणे दिसते. अरे तुझ्याकडे आता पैसे नाहीत ना म्हटल्यावर ही तुझ्याबरोबर अशीच वागणार. तेव्हा संजना म्हणते, संजनाला आता राग येतो. तेव्हा ती म्हणते, हो भांडले मी त्याच्याशी, तुम्हाला काय करायचंय, आम्ही आमचं बघू ना, आम्ही भांडलो आहोत ना, आम्ही आमची भांडणं सोडवू कशाही प्रकारे, पण गप्प बसायचं, तुम्ही आमच्यात पडायचं नाही, असं रागातच म्हणून ती अनिरुद्धला घेऊन तेथून जाते. तेव्हा कांचन म्हणते की अरुंधती अगं पटकन चहा आण ग. मग आता अरुंधतीचं नाव घेतल्यावर अनिरुद्ध पटकन किचनमध्ये जायला निघतो, परंतु समोरून आता आरोही येते आणि आरोही आल्याबरोबरच म्हणते की आजी तुमच्यासाठी चहाच मी घेऊन येत होते. ही संजनाच्या जीवात जीव येतो की इथे अरुंधती नाहीये. मग पुढे आता आरोही म्हणते, आजी अहो आई कुठे आहे तिथे, त्या तर सकाळीच रेकॉर्डिंगला गेल्या आहेत ना. तेव्हा कांचन म्हणते, अगं बाई मी विसरलेच बर का, तर सारखं तिचंच नाव तोंडात येतं, तिला तर उचक्या येत असतील तिकडे. अनिरुद्ध आणि संजना मात्र तेथे पुन्हा येतात. तेव्हा कांचन चहा पिता पिता त्यांच्याकडे पाहू लागते की नक्की हे दोघे कशासाठी इथे थांबले आहेत, हाच प्रश्न तिला पडलेला असतो. त्यानंतर अनिरुद्ध आणि संजना काही वेळाने बाहेर हॉलमध्ये
बसतात. अरुंधतीची वाट पाहत असतात. काही न्यूज मिळते की नाही हे त्यांना ऐकायचं असतं. त्याचवेळी अनिरुद्ध हळूच संजनाला म्हणतो, आत्तापर्यंत अरुंधती रेकॉर्डिंगपर्यंत पोहोचू शकले नाही, म्हणून यश आता तिकडे पोहोचलं असणार किंवा यशला समजलेलं असणार की अरुंधतीचा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून. तेव्हा संजना म्हणते, अरे या गोष्टीसाठी जरा वेळ लागेल, कारण ज्या एरियामध्ये तिचा ॲक्सिडेंट झाला ना ती जागा खूप सुनसान होती. ती जागा सुनसान होती ना, म्हणूनच तिथे लोकांना पोचायला सुद्धा थोडा वेळ लागेलच ना. आणि त्यांना कसं माहीत असणार इथे ॲक्सिडेंट झाला आहे. लोक जात असतील, त्यांना समजेल की इथे ॲक्सिडेंट झाला आहे, मग तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातील, ओळख पटवतील. कळतं की नाही रे अनिरुद्ध तुला काही? मग आता तो म्हणतो की अरे पण यशला आता समजलेलं असणार आहे की त्याच्या आईचा ॲक्सिडेंट झालाय आणि तो पुन्हा चवतळणार. अनिरुद्ध आता प्रचंड घाबरलेला असतो, म्हणून संजना म्हणते, अरे जरा शांत हो, अरे प्लीज पॅनिक होऊ नकोस तू, कारण ही गोष्ट फक्त आपल्याला माहीत आहे, बाकी कुणालाच नाही. आणि हे बघ लक्षात ठेव, आपल्याला यातलं काहीच माहीत नाही असं आपल्याला आता दाखवायचंय. तर इकडे आता कांचन आपांना विचारत असते, हो ते सगळेजण येतील घरी, तुम्ही असे किती वेळ फेऱ्या मारणार? अरुंधती येईल रेकॉर्डिंग तिचं झाल्यानंतर. तरीही आपांना चैन पडतच नसते. तेवढ्यातच यश तेथे येतो. तेव्हा यशला आता आप्पा विचारतात, काय रे यश, अरुंधती कुठे आहे? तेव्हा यशला देखील धक्का बसतो आणि तो म्हणतो, अहो आप्पा, आई रेकॉर्डिंगसाठी स्टुडिओमध्ये आलीच नाही, आम्ही खूप वेळ वाट पाहिली तिची. इकडे अनिरुद्ध मात्र हे ऐकून आता थरथर कापत असतो. पुढे आता यश म्हणतो, मी तिचा फोन ट्राय करतो परंतु फोनही लागत नाहीये, मी काय करू आता? मग मला वाटलं होतं काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल म्हणून ती घरी आली, पण इथे तर तुम्ही म्हणताय की आई घरी नाहीये, मग नक्की कुठे गेली असेल? त्यानंतर आता आई नक्की कुठे आहे असं यश जोरातच ओरडतो. इकडे अनिरुद्धला पार घाम फुटलेला असतो, काय करावं त्याला सुचत नाही. संजना ही गप्पच असते. तर आता सुलेखाताईंकडे गेली असेल का रेकॉर्डिंग झाल्यानंतर ती, असं आता कांचन विचारते. तेव्हा यश म्हणतो की सुलेखाताईंकडे सुद्धा ती गेलेली नाहीये. तेव्हा आता तो विचारतो, काहीच कळत नाहीये मला, काहीतरी विचित्र आहे, असं म्हणून तो अनिरुद्ध संजनाकडे पाहत असतो. तेव्हा अनिरुद्धचा चेहरा पार पडलेला असतो. तर यश तेथे विचारतो, आई कुठे आहे? तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, काय, तुझी आई मला कसं माहीत कुठे आहे? तेव्हा संजना म्हणते की हो ना, एक्झॅक्टली, आम्हाला कसं माहीत की कुठे आहे ती? आम्हाला विचारून करते का सगळं ती? आम्हाला काय माहीत असणार? अशी उडवाउडवीची उत्तरं ती आता देऊ लागते. त्याच वेळी आता यश विचारतो, मी एक फक्त साधा प्रश्न तुम्हाला विचारलाय, त्याचं उत्तर माहीत आहे किंवा नाही? तुम्ही उगीच कशाला पराचा कावळा करताय? पप्पा तेथे येतात आणि म्हणतात, अरे यश तू त्याच्या नादी लागूच नको, तू काय कर, अगोदर अरुंधतीला कॉल कर. मग आता यश म्हणतो, आपण खूप वेळा कॉल केले परंतु फोनच लागत नाही तिचा. यश आता फोन करतो, तर अरुंधतीचा फोन आता तेथेच वाजत असतो. त्याच वेळी आता सर्वजण मागे दरवाजाकडे पाहतात, तर एक पोलीस तेथे आलेले असतात. मग अरुंधती केळकर इथेच राहतात का ते विचारतात. तेव्हा यश म्हणतो, हो इथेच राहतात. आपा विचारतात, काय झालं, कुठे आहे आमची अरुंधती? मग आता आईचा फोन तुमच्याकडे कसा? पोलिसांना यश विचारतो. तेव्हा आता पोलीस म्हणतात, त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे. हे ऐकतात सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा आप्पा तर पूर्णपणे घाबरतात आणि म्हणतात, ॲक्सिडेंट झाला आणि असा कसा झाला? तेव्हा कांचन डोक्याला हात लावते आणि विचारते, असं कसं होऊ शकतं? तेव्हा कांचन रडतच म्हणते, हो कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे, किती लागलंय, तुम्ही असं काही धक्का दिलाय ना, आम्हाला नाही सहन होत, सांगा बरं पटकन, माझी अरुंधती कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे, असं म्हणून ती खूप रडू लागते. तेव्हा यश म्हणतो, आजी अगं जरा तू शांत राहा ना. तेव्हा आता यश म्हणतो, बरं मला सांगा कोणत्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय? तेव्हा तुम्ही त्यांचे कोण, असं आता पोलीस विचारतात. यश म्हणतो, मी त्यांचा मुलगा आहे. मग आप्पांना तो सांगतो, आजीलाही सांभाळा हा नीट, आजीची काळजी घ्या, मी तुम्हाला अपडेट देतो, माझ्या आईला काहीही होणार नाही. असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा अनिरुद्ध यशकडे पाहतच राहतो. अंजना देखील आता खूप घाबरलेली असते, काय करावं तिलाही सुचत नाही. मग आप्पा आता कांचनला रडतच विचारतात, आपली अरुंधती बरी असेल ना ग? तिला जास्त काही लागलं नसेल ना? त्यानंतर आता सर्वांनाच खूप टेन्शन आलेलं असतं. इकडे आता ईशा खूप रडत असते, कारण तिलाही
अरुंधतीच्या ॲक्सिडेंटबद्दल समजलेलं असतं. तेव्हा आता ती रडत असताना अभि म्हणतो, ईशा प्लीज शांत हो ना बेटा. मग आता ईशा म्हणते, कशी शांत हो अभि दादा, अरे आपली आई ICUमध्ये आहे आणि मी कशी शांत राहील, वाचण्याचे चान्सेस कमी आहे असं डॉक्टर म्हणतायत. आरोही देखील ईशाला समजावू लागते. अनिरुद्ध मात्र तेथेच एरझऱ्या घालत असतो. तेव्हा अभिदादा, अरे तू डॉक्टर आहेस ना, तू आईला ट्रीट कर ना प्लीज, माझं ऐक ना तू. तेव्हा खूप एक्सपर्ट डॉक्टर तेथे आहेत, मी जाऊन तिथे काय करणार, मी आपला साधा डॉक्टर असं अभि म्हणतो. त्याच वेळी आता ईशा ऐकतच नाही, ती हट्टालाच पेटते. आता खूप रडत असते आणि म्हणते, आता कुठे आपण आईच्या जवळ यायला लागलो होतो आणि खूप काही आपल्याला करायचं होतं आणि हे काय होऊन बसलं. तेव्हा यश म्हणतो, हे बघ ईशा, डॉक्टर पूर्णपणे प्रयत्न करतायत आणि आई खरंच खूप स्ट्रॉंग आहे, ती नक्कीच यातून बाहेर येईल. तेव्हा आरोही म्हणते, अरे पण त्या किती एक्सायटेड होत्या रेकॉर्डिंगला जायचं म्हणून. त्यानंतर आरोही म्हणते, माझंच चुकलं, मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट 2 दिवसानंतर घ्यायला हवी होती, मी सुद्धा अशी कशी वागले ना कळतच नाही. तेव्हा आता यश म्हणतो, मला एक गोष्ट कळत नाहीये, आई त्या रस्त्याने गेलीच कशी, तो आडमार्गाचा रस्ता आईने का निवडला असेल आणि टॅक्सीवाल्यात सुद्धा का आईला घेऊन गेला असेल तिकडून. तेव्हा अनिरुद्ध विचारतो, म्हणजे तुला काय म्हणायचंय रे यश. तेव्हा आता यश म्हणतो, मला असं वाटतंय यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे, आईचा नक्की ॲक्सिडेंटच झाला असेल ना, असंही तो विचारतो. तेव्हा अनिरुद्ध अजूनच घाबरतो. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, अरे तू मला का विचारतो. मग यश म्हणतो, असंच विचारतोय तुम्हाला. तेव्हा तुम्हाला काय वाटतं, हे कुणी मुद्दाम घडवून आणलं असेल का. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, अरे काही का बोलतोस, मुद्दाम कोण आणि कशाला करेल, हे बघ अरुंधतीचे कुणी शत्रू सुद्धा नाहीये. तेव्हा यश म्हणतो, असं नका म्हणू बाबा, कारण आईचे या घरात सुद्धा शत्रू आहेत. तेव्हा आता ईशा रागातच उठते आणि म्हणते, हे जर कुणी मुद्दाम केलं असेल ना, तर त्याची पार वाट लागेल, बघाच तुम्ही बाबा. तेव्हा अभि आता सर्वांना गप्प करतो आणि म्हणतो, तुम्ही जरा शांत राहता का, कारण ज्या गाडीने उडवलंय ना आईला, त्या गाडीचा पोलीस शोध घेत आहेत, मग आपल्याला सगळं नंतर समजेल. तेवढ्यातच इन्स्पेक्टर साहेबांचा आता यशला कॉल येतो. तेव्हा त्याला समजतं की गाडीच कुणाच्या नावावर रजिस्टर आहे ते समजलंय, तुम्ही एकदा पोलीस स्टेशनला येऊन जा म्हणून, म्हणजे कोणत्या गाडीने अरुंधती मॅडमचा अपघात घडवून आणला आहे हेही आपल्याला समजेल. तेव्हा यश ठीक आहे असं म्हणतो आणि अभिला म्हणतो, मी पोलीस स्टेशनमध्ये जातोय, आता पुन्हा घरी येत बसत नाही, मी तिकडे हॉस्पिटलमध्येच थांबेन. ईशा आता खूप रडत असते, म्हणूनच आता यश म्हणतो, ऐक ना ईशा, रडू नकोस ना, काही होणार नाही आपल्या आईला, कारण आपली आई खूप स्ट्रॉंग आहे अगं. मग आता ईशा म्हणते, हो आईने बरं व्हायलाच हवं. तेव्हा आरोही सगळ्यांची काळजी घे ग, असं म्हणून यश हा तेथून जातो. आता ईशाला खरंच खूप काळजी लागलेली असते. तेव्हा आरोही म्हणते, ईशा प्लीज रडू नकोस ना ग, तू जरा आराम करते का, तुला बरं वाटेल. ईशा म्हणते, नको, मी कसा आराम करू. मग आता अभि म्हणतो, जा ना ईशा प्लीज, झोप ना बेटा. मग आता ईशा म्हणते, अभि दादा मला झोप येईल का, अरे आपली आई हॉस्पिटलमध्ये आहे, तुला कळतं का. मग आता तो म्हणतो, हो कळतंय, पण आपली आई स्ट्रॉंग आहे, ती नक्कीच यातून बाहेर येईल. त्यानंतर आता सर्वजण तिथून गेल्यावर आता अनिरुद्ध हा अभिकडे जातो. तर अभि खूप रडत असतो आणि अरुंधतीचं नक्की काय स्टेटस आहे, डॉक्टर काय म्हणाले, मला खरं खरं सांग, असं आता अनिरुद्ध हा काळजीनेच विचारत असतो. तेव्हा आता अभि हा रडतो आणि म्हणतो, बाबा तुम्हाला मी खरं सांगतोय हा, कारण आईची कंडिशन खूप क्रिटिकल आहे, आजची रात्र महत्त्वाची आहे, आजची रात्र जर तिने मोठ्या हिमतीने काढली तरच काहीतरी होऊ शकतं, अन्यथा आई जगण्याचे चान्सेस खूप कमी आहे. असं जेव्हा तो सांगतो तेव्हा अनिरुद्ध अजूनच घाबरतो. संजना रूममध्ये बसून आता मस्तपैकी आपला नेल आर्ट करत असते. तेवढ्यातच तिथे आता अनिरुद्ध येतो आणि तो खूप घाबरलेला असतो. तेव्हा काय झालं, अजूनही तू त्याच विचारात आहेस का अनिरुद्ध, असं संजना विचारते. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, काय करू मग मी, अगं तुला कळतं का, अभि सांगत होता आता, अरुंधती क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे, आजची रात्र जर तिने काढली नाही तर तिचा जीव जाऊ शकतो. तेव्हा तू हे ऐकतोसच का रे, पण अनिरुद्ध मला कळतच नाहीये, कारण जर आपल्याला त्रास होतो ना ती गोष्ट आपण ऐकायचीच नाही, असं ती त्याला सल्ला देते. मग आता तो म्हणतो, अशी कशी म्हणू शकतेस ग संजना तू, अगं अरुंधतीची तब्येत एवढी सिरियस आहे आणि आपण चौकशी सुद्धा करायची नाही का. मग संजना म्हणते, नाही करायची, हे बघ ना माझ्याकडे, मी इथेच बसून आहे मस्त, आपण विचार करून काय होणार आहे, हे बघ मी सुद्धा इथे बसलेली आहे ना शांतपणे, तसाच तू बस. त्यानंतर ती आता त्याला
तुला सल्ला देते, एक काम कर, तू मस्त झोप काढ, म्हणजे उद्या नॉर्मल होशील. तेव्हा आजची रात्र खूप महत्वाची आहे, काय होईल काय माहीत, असं अनिरुद्ध म्हणतो. मग आता आपल्याला तर हेच हवं होतं ना, असं संजना विचारते. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, असं नाहीये संजना, ऐक जरा तू, अगं ती मरावी असं मला कधीच वाटत नव्हतं आणि वाटणार सुद्धा नाही. फक्त आपल्या घरातून जावी, जेणेकरून माझे आई वडील माझ्यासोबत चांगले बोलतील, माझी मुलं चांगली बोलतील, हेच मला फक्त हवं होतं, समजलं. तेव्हा अनिरुद्ध चिडूनच म्हणतो की मी अजिबात त्या भोसले बिल्डरला आता सोडणार नाही. तेव्हा संजना आता अगदी निकटपणाने म्हणते की तिच्या आयुष्यात जे काही होतं ते घडलं आहे, आपण काय करू शकतो आता त्याला. आता तू अजिबात विचार करू नको, कारण ती आपल्या आयुष्यातून आता निघून गेलीये, असं समज ना, तू उगीच गिल्ट घेत बसू नकोस. तेव्हा अनिरुद्ध चिडतो आणि म्हणतो, तू त्या भोसलेला असं काही करायला सांगितलं नव्हतंस ना. तेव्हा आता संजना म्हणते, एक मिनिट हा अनिरुद्ध, अरे आपल्याला अरुंधतीला अद्दल घडवायची आहे असं तू सांगितलं होतं ना त्या भोसलेला, आणि मग त्या भोसलेने जे काही केलं ते तुझ्या सांगण्यानुसार केलंय. मी कुठे काय केलंय? इनफॅक्ट मी एक शब्द सुद्धा त्याच्याबरोबर अजून बोललेली नाहीये. तेव्हा तो म्हणतो, मला तर काही कळत नाहीये, कारण आता पोलिसांना त्या गाडीचा नंबर मिळालाय. भोसले आता आपल्यालाच खूप बोलणार, बघत राहा, कारण भोसलेपर्यंत जर ते पोलीस तो भोसले आपलं नाव सांगणार. मग आता संजना म्हणते, असं काही होणार नाही अनिरुद्ध, तो भोसले असं काही करणार नाही, कारण तो खूप पोहोचलेला माणूस आहे. समृद्धी मिळवण्यासाठीचा सर्वात मोठा अडथळा म्हणजे अरुंधती होती, आणि उलट तो तर आपल्या फेवरमध्ये आहे. तो अडथळा आता संपलाय ना, म्हणून तो आपलं नाव कधीही सांगणार नाही. मग आता अनिरुद्ध म्हणतो, त्या भोसलेला तू एवढी हलक्यात घेऊ नकोस, तो कोणत्या जातीचा माणूस आहे ना मला चांगलंच माहीत आहे. त्याच्या अंगाशी येते म्हटल्यानंतर तो सगळं आपल्या अंगावर ढकलून देईल. तेव्हा संजना खूप मोठ्या कॉन्फिडन्सने म्हणते, असं काहीही करणार नाही येतो. तोंड बंद ठेवण्यासाठी मी त्याला पैसे दिले आहेत. तू कुठून पैसे दिले त्याला? अनिरुद्ध विचारतो. मग आता ती म्हणते, माझी FD होती ना ती मी मोडली. मग आता तो म्हणतो, काय आत्ता तू पैसे दिले का त्याला, आणि मला द्यायच्या वेळी काय केलंस ग? एवढं सगळं झालंच नसतं. मग आता ती म्हणते, कारण आता आपल्याकडे खूप पैसे येणार आहेत अनिरुद्ध, तू एवढा विचार करू नकोस ना रे अनिरुद्ध, आता सगळं काही ठीक होणार आहे, रिलॅक्स राहा. अरे आपलं नाव यात येणार नाही, आपण यात अडकणार नाही, याची गॅरंटी मी तुला देते. तू एक काम कर, शांत झोप, मी तुझ्या डोक्याला तेल लावून देऊ का? मग आता तो म्हणतो, नको. तर आता अनिरुद्धच्या मनाची धाकधूक मात्र अजूनही वाढलेलीच असते. त्यानंतर रात्री आता सगळ्या लाईट्स बंद झालेल्या असतात. तेव्हा अनिरुद्धला कुणाचा तरी फोन येतो. तो कॉल रिसीव करतो आणि विचारतो, हॅलो कोण बोलतंय? आता अभिचा फोन असतो. तेव्हा अभि आता खूप रडत असतो. तेव्हा अनिरुद्ध विचारतो, काय झालं अभि, बोल ना, अरुंधती कशी आहे? तेव्हा तो आता रडतच म्हणतो की बाबा आई गेली. असं म्हटल्याबरोबरच आता इकडे अनिरुद्धला प्रचंड धक्का बसतो. त्याच्या पायाखालची जमीनच सरकते, त्याच्या हातातून तो फोनच खाली पडतो आणि मग नंतर डोक्याला हात लावत तो रडत असतो. त्याच वेळी आता पुढे तो दार बंद करण्यासाठी जातो. दार बंद करणार असतो, समोरून कुणाची तरी गाडी येते. गाडी आल्यानंतर त्यातून आता कोणीतरी एक बाई उतरते. तेव्हा ती अरुंधती असते. तेव्हा अनिरुद्ध हा तिच्याकडे पाहतच राहतो. तर आता ती दुसरी तिसरी कोणीही नसून असते अरुंधती. अरुंधतीला समोर पाहताच धची आता पळता भुई थोडी होते. तो म्हणतो की आता तर अभिचा फोन आला होता की अरुंधती गेली आहे म्हणून, आणि आता जिवंत कशी? नाही मी स्वप्नात तर नाहीये ना, असं म्हणून तो स्वतःला आता चिमटा काढून घेतो. त्यानंतर तो आता आपले डोळे व्यवस्थित स्वच्छ करतो आणि म्हणतो, नाही माझे डोळे तर अगदी व्यवस्थित आहेत, मला दिसायला सुद्धा कमी नाहीये, पण समोर अरुंधती आहे. आता तो अरुंधतीकडे पाहतो आणि समोर येत असतो, धावत असतो, पुढे येतो आणि अरुंधतीही त्याच्याकडे येत असते. अरुंधती मात्र खूप चिडलेली असते आणि त्याच्याकडे पाहत असते. तिचं असं अकराळ विकराळ रूप पाहून अनिरुद्धची पूर्णपणे बोबडी वळते. मग आता तो म्हणतो, अरुंधती मी काहीही केलेलं नाहीये, अगं तुझी शपथ, खरंच मी काहीच केलं नाही. तेव्हा ती रागातच विचारते, मी काय वाईट केलं होतं तुमचं, अगोदर सांगा, तुम्ही मला का संपवलं सांगा बरं. तेव्हा ती त्याच्या अंगावर धावून जाते. तर अनिरुद्ध आता खालीच बसतो आणि तिच्यासमोर हात जोडतो. मग आता ती म्हणते, का संपवलं माझं आयुष्य तुम्ही, बोला पटकन. तेव्हा तो आता म्हणतो, मी खरंच काही केलेलं नाहीये, अगं माझ्यावर विश्वास ठेव. तेव्हा अरुंधती जोराजोरात हसू लागते आणि म्हणते, काय तुमच्यावर विश्वास ठेवू? मी तुमच्यावर? अहो आयुष्यभर तुम्ही माझा फक्त विश्वासघातच करत आलात, आणि आता तरी खरं बोला, कबूल करा अनिरुद्ध, आता तरी तुम्ही खरं बोला की तुम्हीच ॲक्सिडेंट घडवून आणला होता, बरोबर ना? मग आता अनिरुद्ध म्हणतो
की नाही ग अरुंधती, मी असं काहीही केलेलं नाहीये. तो आता हात जोडत असतो. अरुंधती अजूनच त्याच्या जवळ जात असते आणि म्हणत असते, मला मारून काय मिळालं सांगा अगोदर, तुम्हाला काय मिळालं मला मारून? एवढा का राग करताय तुम्ही माझा, सांगा ना. तेव्हा आता तो उठतो आणि म्हणतो, अरुंधती अगं माझ्यावर विश्वास ठेव, खरंच मी काहीही केलेलं नाहीये. तुम्ही मला संसाराच्या दावणीला बांधून फक्त मजा केली, मला इथे घरामध्ये कोंडून ठेवलं, नेहमी त्रासच दिला. घरात लग्नाची बायको असताना, मुलं असताना त्या संजनाच्या प्रेमात पडलात, मला धोका दिलात. अनिरुद्ध, तुम्ही माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तेव्हा अनिरुद्ध आता हात जोडत म्हणतो, चुकलं माझं अरुंधती, मला माफ कर, असं म्हणून तो खूपच रडू लागतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अरुंधती अनिरुद्धला म्हणते की तुम्ही माझं आयुष्य संपवलत ना, आता मी तुम्हाला संपवणार. अनिरुद्ध म्हणतो, हो मी कबूल करतो की मीच हे सगळं काही केलंय, मला खरंच माफ कर, असं म्हणून तो तिच्या हातापाया पडू लागतो. तर दुसऱ्या दिवशी आता यश हा घरातील सर्वांना म्हणतो, आप्पा अहो आईचा ॲक्सिडेंट घडला ना, ते सर्व डिटेल्स गाडीचे मिळाले आहेत. तेव्हा संजना आता खूपच घाबरते. मग त्यानंतर ती आता अनिरुद्धला घेऊन रूममध्ये जाते आणि या ॲक्सिडेंटबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही. तेव्हा त्याचे हातपाय मात्र लटलट कापत असतात, त्याला काहीही सुचत नसतं. मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.